नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल यामधील प्रकरण 5वे वृष्टी याचं स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपल्या प्रश्न उत्तरांना। प्रश्न पहिला आहे, पुढील वर्णनावरून वृष्टीची रूपे ओळखा। त्यामधील पहिला उपप्रश्न आहे, हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे। कधी मुसळधार कधी संततधार पडतो। भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते आणि याचं उत्तर आहे पाऊस। दुसरा प्रश्न पाहूया। यामध्ये पाण्याचे सूक्ष्म कण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो। यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही। अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळ नंतर अनुभवास येते आणि याचं उत्तर आहे धुके। आता पाहूया तिसरा प्रश्न, विश्ववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही। घन स्वरूपात होणाऱ्या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते। याचं उत्तर आहे गारपीट। आणि यामधील चौथा उपप्रश्न पाहूया आपण। भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात। हिवाळ्यात जम्मू काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते। महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही। याचं उत्तर आहे हिमवृष्टी। आता आपण प्रश्न दुसरा पाहूया। पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा। असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो? आणि आपल्याला इथे आकृत्या दिलेल्या आहेत, त्यामधील आकृती पाहूया आणि त्याचं उत्तर लिहूया। विषुववृत्तीय प्रदेशात आरोह प्रकारचा पाऊस पडतो। दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन व आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात हा पाऊस पडतो। आता आपण दुसरी आकृती पाहूया आणि त्याचं उत्तर आहे, पर्वताला अडल्यावर त्याला अनुसरून ऊर्ध्व दिशेला जाणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर व पर्वतमाथ्यावर प्रतिरोध पाऊस पडतो। उदाहरणार्थ, भारतातील मोसमी वाऱ्यांमुळे होणारा पाऊस हा प्रतिरोध पाऊस आहे। आणि आपल्याला तिसरी आकृती दिलेली आहे, तिचं उत्तर आहे समशीतोष्ण कटिबंधात आवर्त पाऊस पडतो। अशा प्रकारे हा आपला प्रश्न दुसरा होता। आता आपण प्रश्न तिसरा पाहूया। त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा। पाहूया प्रश्न तिसरा। वरील आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामधील हा उपप्रश्न आहे। आकृती ब मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजूस जास्त पाऊस पडत आहे? याचं उत्तर आहे आकृती ब मध्ये डोंगराच्या वाऱ्याकडील बाजूस जास्त पाऊस पडत आहे। यामधील दुसरा प्रश्न आहे, आकृती ब मधील पर्जन्य छायेचा प्रदेश छायांकित करून त्यास नाव द्या। येथे तुम्हाला ही अशा प्रकारची आकृती दिलेली आहे, तेथे आपल्याला येथे नाव द्यायचं आहे पर्जन्य छायेचा प्रदेश। पुढचा तिसरा प्रश्न पाहूया। अ व क आकृतीतील फरक कोणता? आणि याचं उत्तर लिहूया। आकृती अ ही आरोह पर्जन्याची असून असा पाऊस विषुववृत्तीय प्रदेशात पडतो। आकृती क ही आवर्ताच्या पावसाची असून असा पाऊस प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधात पडतो। आता पुढचा चौथा प्रश्न आहे आपला, वादळी वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंधित आहे? आणि याचं उत्तर आहे वादळी वारे व पूर ही परिस्थिती आवर्त पावसाशी संबंधित आहे। आणि यामधील शेवटचा प्रश्न आहे, सिंगापूरला यापैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असावा? आणि याचं उत्तर आहे सिंगापूर हा देश विषुववृत्तापासून खूपच जवळ आहे, त्यामुळे येथे आरोह प्रकारचा पाऊस पडत असावा। अशा प्रकारे आपण प्रश्न तिसरा सोडवला आहे। आता आपण प्रश्न चौथा पाहणार आहोत। वेगळा घटक ओळखा। त्यामधील हा उपप्रश्न पाहूया। प्रतिरोध पाऊस, आम्ल पाऊस, आवर्त पाऊस, अभिसरण पाऊस। यामधील वेगळा घटक आहे आम्ल पाऊस। दुसरा प्रश्न आहे, हिमवर्षाव, पाऊस, गारपीट, दव। यामधील वेगळा घटक आहे दव। तिसरा आहे आपलं तापमापक, पर्जन्यमापक, वात दिशादर्शक आणि मोजपात्र। यामधील वेगळा घटक आहे मोजपात्र। आता पुढचं पाहूया। प्रश्न पाचवा, थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामधील हा उपप्रश्न आहे, पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते? आणि याचं उत्तर पाहूया।
आकाशातून किंवा ढगांतून जमिनीकडे पाण्याच्या द्रव रूपातील स्वरूपात किंवा पाण्याच्या घन रूपातील स्वरूपात वृष्टी होते. हे होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता पाहूया पुढचा प्रश्न. पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असते? आणि याचं उत्तर आहे पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण खूपच कमी असते, म्हणून या प्रदेशात पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. आता पुढचा उपप्रश्न आहे, कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागात पडतो आणि का? आणि आता आपण याचं उत्तर पाहूया. पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे पडणाऱ्या पावसाला प्रतिरोध पाऊस म्हणतात. जगात सर्वात जास्त भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पृथ्वीचे सुमारे 70% भूपृष्ठ पाण्याने व्यापलेले असून बाष्पयुक्त वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहण्याचे प्रमाण जगात जास्त आहे. या तुलनेने आरोह किंवा आवर्तांची परिस्थिती जगात सर्वत्र आणि रोजच नसते. भूपृष्ठावर अनेक पर्वतरांगा, डोंगर रांगा सर्वत्र आहे. या डोंगर रांगांना बाष्पयुक्त वारे अडतात व पर्वताच्या अडथळ्यामुळे असे वारे वरवर जातात. सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. या पावसाचे क्षेत्र जगात सर्वत्र विशाल असते. या तुलनेने आरोह पाऊस फक्त विषुववृत्तीय प्रदेशात पडतो व आवर्त पाऊस प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधातच पडतो. थोडक्यात प्रतिरोध पाऊस जगात सर्वाधिक भागात पडतो. पुढचा प्रश्न आहे, भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जल आविष्कार दिसून येतात? आणि याचं उत्तर आहे भूपृष्ठालगत वातावरणात सांद्रीभवन झाल्यास धुके, दव व दहिवर हे जल आविष्कार दिसून येतात. आता यामधील शेवटचा प्रश्न पाहूया आपण. पर्जन्यमापन करताना कोणती काळजी घ्याल? आणि आता आपण याचं उत्तर पाहणार आहोत. पर्जन्यमापक उघड्यावर ठेवला पाहिजे. पर्जन्यमापक हा 30 सेंटीमीटर उंच चौथऱ्यावर ठेवला पाहिजे. पावसाचे पाणी पर्जन्यमापकात जमा करताना त्यात कोणताही अडथळा येता कामा नये. प्रदेशातील पावसाचे प्रमाण जास्त असल्यास पर्जन्याची नोंद दर 3 तासांनी घेणे आवश्यक आहे. आता आपण प्रश्न 6 पाहूया. फरक स्पष्ट करा. त्यामधील पहिलं आहे दव आणि दहिवर. आता यामधील आपण फरक पाहूया. पहिलं दव मध्ये लिहूया, भूपृष्ठानजीक सांद्रीभवन क्रिया घडल्यास दव पाहायला मिळतात. दहिवर मध्ये पहिला लिहूया, भूपृष्ठालगतचे तापमान गोठण बिंदूच्या खाली गेले तर दहिवर पाहायला मिळते. दुसरा फरक पाहूया, दव हे प्रामुख्याने सांद्रीभवन क्रियेमुळे तयार होतात आणि दहिवर हे प्रामुख्याने संप्लवन क्रियेमुळे तयार होतात. आता आपण दुसरा फरक पाहूया, हिम आणि गारा. आता हिम मध्ये लिहूया, संप्लवन क्रियेमुळे हिम बनते आणि हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे बर्फाचे समकेंद्री थर साचून गारा बनतात. दुसरा फरक आहे, हिम हे प्रामुख्याने हिवाळ्यात बनते, गारा या प्रामुख्याने उन्हाळ्यात बनतात. पुढचा फरक पाहूया, हिमातील हिमकण सुट्टे असतात, गारेतील जलकणांचे घनीभवन समकेंद्री असते. अशा प्रकारे हा स्वाध्याय आपला इथेच संपलेला आहे. परत भेटू नवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत आपले स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.